मस्त झालं पण तो व्हिडिओ. कळलं का तुला? काय हो ऐक ना काय करते नंतर तुला कॉल करते थांबा. काय हो जालू येऊ राहिला सुटून आपला. अयो खरंच आहे. हा ही किती दिवस झाले हो इच्छात 15 दिवस निघून गेले. गेले निघून दिवस. ही असं वाटायचं कधी कधी. बरं झालं बाई. मला तर वाटत होतं जामीन मंजूर होतो का नाही होतो. हाफ मर्डरची केस होती ना. हा ना बाई. झालं बरं झालं. ते न्यायाधीश चांगले होते. त्यांनी त्याचा थोडा विचार केला सगळ्या बाजूचा की बाबा दोनाकडून असं पण काय त्यांची लई मोठी चूक नव्हती. नव्हती अगं ते वगाच झालं. चुकून मारलं आणि त्याला लागलं रक्त आलं. बरं झालं बाई आता येऊ लागले. आता टेन्शनच नाही. आता गावामध्ये का असल्यासारखं वाटत. खरंय तुला सांगतोय बघ आपण काय करू आता मी त्याला घ्यायला जातो बरं का. गाडी घेऊन येतो. आल्या त्याचा हार घालून सत्कार बित्कार करू. म्हणजे कसं आहे त्याला वाईट वाटायचं नाही. तर कसं असतं एखादा जेलमध्ये गेला ना तर त्याला ती भावना निर्माण होती माणसाची गुन्हेगारी प्रवृत्तीची. त्यामुळे तिथून बाहेर काढायचं. आपला जायला चांगलाच आहे. नाही चांगलंच आहे बाई. त्याला आहे ना आपण सत्कार बित्कार करू. आणि दुसरी गोष्ट कसं आहे आपण त्याला भेटायला बी गेलो नाही ना 15 दिवस. त्याला वाईट असं अलाउडच नाहीये. एक तर माहिती का आई चालती ना तर बायको चालते. रक्ताचे नाते लागतात म्हणून आपल्याला जाता नाही काय माहिती असं आपल्याला माहिती आहे गोष्ट. म्हणून त्याला वाईट वाटू नये म्हणून काय करू त्याला सत्कार करू मस्तपैकी मिरवणूक वगैरे. आणि मग त्याला बरं वाटलं की त्याला आपले मित्र हाय बा आपला कोणतरी आहे गावामध्ये आपला विचार करणार आहे. किती वाजेपर्यंत येणार घरी? मी आता येतो एक जाऊन लगेच दुपारपर्यंत येऊन जाईल. तू काय कर तुला मी फोन करतो. तू गावात येऊन थांब. गावातच सत्कार करू म्हणजे लोकांना एकटा बी बरं वाटतं आला बा काय अडचण. तर येऊ का मी तयार करून ठेवा. तुम्ही लय आनंदाची झाल्या 15 दिवस कसे गेले कळलं नसतं नाही का नाही. 15 दिवसातलं की भाई आले बघ. हो झालं भाऊजी. डिगू सुगंधा तयारच येत बघ. माझा भाऊ आला. गावातला हिरा वापस आल्यासारखं वाटलं. ठीक आहे तोंड नाही दिसलं रे. कसे तुम्ही बरे आहेत का? मी बरं आहे सुगंधा. तू एकदम मजेत. आणि आता तुम्ही आले ना एकदम टकाटक झाले बघा. अहो तुम्ही नव्हते 15 दिवस. मला करमतच नव्हतं माहिती गावात. मी किती वेळेस बोललो. आम्ही नुसतं म्हणायचो कधी येईन जालू भाऊजी कधी येईन काय सांगा. बोलू नको ना ताट कुठे आहे. अहो अशा वेळेस ओळखत नसतं मी ताट घरीच ठेवलं. असं केलं का? हार आणला ना. अरे माझ्यासाठी हार. अरे काय भाऊ सुगंधा घाल त्याच्या काय. अहो मी कसं काय घालू तुम्ही घाला. माझा मित्र आहे की नाही. अगो बाई ग. आयला श्याम्या जेलमध्ये गेल्यावर माणसाला असं वाटत काय मजा आहे राव जेलमध्ये. नाद नाही करा. काय सांगतो मजा म्हणजे मला सांगतो जेलमध्ये एक काम करू तिथं बसू आणि गप्पा करू आपण. आता लय दिवस झाले 15 दिवस झाले बोलणं. चला चला मा मित्र आलाय सुटून. अरे बस ना आता कवर फुलांचा वर्षाव. बस कर रे. असं वाटत राहिलंय मला मी काहीतरी पराक्रमच करून आलोय. पराक्रमच होता तो. ते काय जे चांगलं काम होतं का? पण जाऊ द्या तुम्ही व्यवस्थित आले ना. तुम्हाला काय सांगू गाव असं सुन झालं होतं. काय सांगू व्यवस्थित तुला सांगतो श्यामे मी जेलमध्ये गेलो. काय आई जेलमध्ये अडे तुला करमत होत लय. अरे तिथं म्हणजे तुम्हाला आमची आठवणच नाही आली. कुणाची? तुमची मस्त आठवण येत होती. मस्त झुरत होतो. पण तिथं जिगरी भेटली ना मला चिम्या वापण्या रोहित्या होय. आमची झाली 5 जणांची कट्टी. तुला सांगतो एक जण नाडा तिथंच तोडा. उचलू आपटीला आपल्या जीवाकडं त्याच्या मासनात लाकडं. काय मसनात लाकडं असा विचार करूच 15 दिवस मध्ये गेले. 15 दिवसाचं काय काढते सुगंधा. मी असं मला ती आत गेल्यावर असं वाटलं की मी 1 वर्ष भर राहून आलो. मला इतकं करमलं. तुला सांगतो गोपण्या ना माझ्या काळजाला काळीच तोडून देत होता. काळजाला काळीच माझ्या कॉलरला जरी हात लावला ना त्याचा हात तोडून हातात द्यायचा. अरे बापरे. तिथं आमची झाली म्हणजे तुम्ही तिथं पण बाईगिरीच केली. बाईगिरी तिथं आमची युनियन तयार झाली. युनियन तयार झाले मग युनियन तयार झाले. तुम्हाला माहिती कसं आहे युनियन तयार झाली का सगळे एकदा ढुसमुस होत. हा कुणाचं चलत आहे मग तुला झाल्या भाईच म्हणत असते. भाई सांगू भाई असं नाही इथं जलू भाई बाजानी इथं. अरे तुला सांगतो चटई सुद्धा मी आथरीत नव्हतो. आथरायचा डेंजरस. हा मग काय तीर मारला तुम्ही जाऊन असे सांगू लागले. काहीतरी चांगलं सांगाव ना. चांगलं सांगू राहिले मग मारलेलं सांगू का? मारलं नाही मला तिथं. पोलिसांनी हाणलं नाही ना. तुला काय होतंय? त्याला मला डोळ्यातून पाणी गायला पाहिजे. खोकलं करून राहिला तू. आनंदाचे अश्रू तोंडातून पडू राहिले काय आनंदाचे अश्रू. नाही ना महिनाभर मला तोंड 16 दिवस तोंड कुठं गेलाय ना एकदा कड्यावर घेऊन नाचा. कुणाला? तो रोज म्हणायचा जालू भाऊ कधी येतो जाल्या कधी येतो जाल्या कधी येतो. डेपुटी नाही आले रे.
बाहेर गेलेले. बाहेर कुठे डेप्युटीला सांगितलं तुम्ही चालू येणार आहे म्हणून सत्काराला या म्हणून काय गावामध्ये. सांगितलं होतं तो डेपुटीला हा तरी नाही राहिले. हा ना राव. पण मी आलोय ना. अरे तू काय तू आपलाच आहे पण डेप्युटीने यायला पाहिजे होतं. शेवट गावची आहेत ते. आज 15 दिवसातून आलाय सुटून. आता तर जालू शिवाय तर कधी पान पण हालत नव्हतं. उठ सुट जालू आणि हे येऊन जाऊन ते डेपुटी करता. डेप्युटीसाठी किती केलंय चालू. मग केलं काय बोलतो श्यामी. अहो तो हार डेपुटी ओ डेपुटी कोण आहे रे? डेपुटी. कोण आहे का झालं कधी आला तू? कधी आलो म्हणजे आत्ताच आलो ना. सगळे लोक माझ्या स्वागताला तुम्ही कमून नाही आले बरं. हा मला सकाळी श्याम्या म्हणला होता की जाल्या आज सुटून येणार आहे. कवा शिक सुटला? का शिक म्हणजे 10 वाजता बरोबर सोडलं. 10 वाजून 10 मिनिटांनी मला बाहेर सोडलं त्यांनी. मी जरा कामाला गेलतो. मला काय माहित तू आता डायरेक्ट इकडे येशील का काय? कुठं कामाला गेलेत काय लापाड बोला तर डेपुटी घरी होते. आवाज दिला तर तुम्ही पाठी अरे मागून आत्ताच आले. आलो एवढ्यात दारात पाऊल ठेवलंय. मला काय माहित तू येणार आहे म्हणून. ते झुराळवाणी तोंडाचं काय लापाड बोलत राव. एवढ्या माणसानं म्हणलं ते डेपुटी घरी नाहीत म्हणून. अरे आत्ताच गेलतो बाहेर गेलतो आत्ताच आलो एवढ्यामध्ये. आता आलं म्हणजे स्वागताला यायचं ना राव डेपुटी. तुम्ही सगळं गाव माझ्या स्वागताला तुम्ही का नाही आले बरं मला सांगा. स्वागताला गाव? मग गाव आलता अख्खं गाव स्वागताला हे हार घेऊन सुगो हार घेऊन आली आणि मला हार घातला. तुम्ही का नाही आले? अख्खं गाव आलत. अरे स्वागत सारखा विषय होता का हा? तुझा जेलमध्ये तकलीफ झाली तुला धरून नेलं घरी इकडे गाव सगळं चिंता करत होतं. स्वागत काय करायचं त्याच्यामध्ये? काय तकलीफ झाली जेलमध्ये? काहीच तकलीफ नाही झाली. ज्याला तकलीफ होत असती का कुठं? उलट जेलमध्ये माझी आईश झाली. आईश काय आईश झाली तू? काय आईश? अहो ते गोपण्या हातपाय दाबून द्यायचा. त्या माझ्या डोक्याला तेल लावायचा. मालिश करायचा. पोलीस आहेत ना पोलीस डायरेक्ट तेल आणून द्यायचे. हाणायला आणत असते तुला? पुन्हा तेल लावायला नसते आणि हा हाणायला मग? काय संबंध आहे पोलिसाचा? गोपण्या लगेच पुढं सावध व्हायचा. त्याला द्या इकडे तेल त्याच्या हातात. तुझं बी मित्र केले का जेलमध्ये? तिथं मित्र दहशत निर्माण केली तिथं. दहशत आपल्या गावाचं नाव रोशन केलंय तिथं. अवचितवाडीचा वाघ म्हणजे डॉन कोण? जालू भाई. गावात तू जेलमध्ये कायद्याला सुधारायलाच गेलता म्हणून गावाचं नाव रोशन केलं. तू लागला मला सांगायला कायद्याला सुधारायला. कायदी नाडाचा तोडा. आता जरा इथून पुढे नीट राहा. हे धंदे करू नको. जामीन करता करता आमची नाकीनं आली. अहो तुमच्यासाठी जे नाही ते केलं ओढेपोटी. किती पळालो इलेक्शनच्या टायमी. किती पळालो. अहो जीव तोडून पळालो. मला लोकांनी तिथं ठेसलं दगडांनी. तरी पण आपण तुमच्या इलेक्शन माग तुमच्या माग मी खंबीरपणे साथ देऊन उभा अरे आहे. काय बाता आणतो जाल्या. इलेक्शनच्या दिवशी पिऊन पाडला दुपारच्या पुढं आणि 6 वाजता चालला मतदान करायला. ते लोक आणणार नाही तर काय होते? बाकीच्या विरुद्ध पार्टीने आणलं तुला. कमून काय आणलं? माझ्यासाठी तू नाही, कमून आणलं? कुणाची इज्जतीसाठी आणलं? तुमच्या इज्जतीसाठी जाल्या पुढे झाला. अरे जाल्या आहे ना मतदानाचे पैसे घेऊन मतदान द्यायला 5 वाजता आला. 5 वाजेपर्यंत वाट बघत होतो कोणाचे पैसे येते. कुणाची रुपडी तुम्हाला घेतली? सांगतो रुपडे नाही, नाही, घेतले. कुणाची घेतली रुपडी? अरे रुपडे नाही घे तू. ती खोपडी घेतो खोपडी. क्वार्टर. तुम्हाला सांगतो का माझ्यासाठी लढत नाही तू. माझ्यासाठी पळत होतो मी. पैसे देतो इलेक्शनचे तुम्हाला. आयला हुक तुटले तिथं पळत नाही म्हणतो. हा, हुक मला तुटले माझ्या सांगत पेंटीचे हा, हुक. हुक तुटले. आणि तू आता काय श्यामेला विचारा ना. हुक तुला तुटलं तर नव्हतं. इलेक्शनचं काय आता आलं? काय आलं म्हणजे? इलेक्शनचं काय आलं म्हणजे? अहो ज्याला सुटून आला जीवाचा माणूस सुटून आला म्हणलं तुम्ही यायला पाहिजे का नाही तिथं हारबीर. अरे हे काय स्वागतासारखं काम आहे काय? तो श्याम्या काय येडा झाला काय? काय स्वागत करायचं तू हार घालायचे? इथं आम्हाला नाकीनं आलं पार हे करता वकिलाला पैसे देता. कोणत्या वकिलाला पैसे द्यायचा काय संमत होता? ज्याला भाईला फोन करायचा ना त्या वकिलाला सुद्धा. अरे 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 मी म्हणलं सुधारला असेल जरा जेलमधून जाऊन आलो सुधारशील. तुझं जास्त झाला तो. काय जास्त झालो? तुम्हाला यायचं नाही असं सांगा ना. तुमच्यासाठी जे नाही ते केलंय. कामाला कोण आलं? कामाला प्रत्येक कामाला कोण पडतंय? जाल्या तर बरं बोलितात जाल्याला फोन करून. उपकार जाल्या कुठे ये ना मला एवढं घामेला उचलून फेकायचं कांद्याचं तेव्हा मला बोलितात. आता नाही आले ना मला बरं, चुकलं भाऊ माझं. नाही आलो स्वागताला. जा जाल्याच्या आता. डोक्यात बसले ना. हा. जाल्या काय करीत असतो तुम्हाला माहिती? काय करीत असतो जाल्या? माझ्या डोकं फिरलेलं आहे तुमच्यावर. अजिबात तुम्ही माझ्या दारापुरून बी फिरकायचं नाही. माझ्याकडे तशी नजर करून बी बघायचं हा, नाही. जा, जा. डोळे झाकायचे. झाका डोळे हा, तरच जाईल. जा, झाका. जा. जा बाबा जा. नको डोळे झाकायला लावू. जा जा पळ. म्हणजे सुगो आणि श्यामेने हार दिलाय तुमच्या हा, गावात दाखव, आणि नीट जा. तुमच्या नाकावर टिचून जातो हा, आता. जा जा जा. स्वागतासारखं काम केलं. नालायक वानाच्या. काय म्हणले तुम्ही? नाही स्वागतासारखं काम केलं का? नाही, चांगल्या नाही. वानाच्या म्हणलं. कुणाला म्हणले? काय म्हणले तुम्ही? काय संमत आहे मला बोलायचा? तुमचा आणि माझा संमत राहिला का? बाण तुटला. मी माझा तोडून घेतला तुम्ही तोडला. तुमचा माझा संबंध नाही. मी आता सरळ जाणार सदाभाऊच्या पार्टीत जा प्रवेश करणार. जा जा जा. जा जा फी म्हणायचं नाही जाल्याला. नाही तर बोलू का चिम्या गोम्या परत गोपण्या परत ते रोहित्या. माझे डोन माझ्या माग खंबीरपणे उभा आहेत. तुम्ही फक्त नडारे माझ्यासोबत. मग सांगतो
आईला मी म्हणलं गावात 15 दिवस जरा चिमटून येईन, पण तो अजून दादा झाला. बरं झालं आला तू. बरं झालं आलं म्हणजे कसं ताशीला बघितलं ना तू घरीच होते का नाही? कुठं जायचे 100% मला माहित होतं ती घरीच येत म्हणून. माहितीये का तुला? त्यांना वाटलं मी जावा तर मग अपमान होईन म्हणून आले नाही ती गावात. त्यांना वाटलं गुन्हेगाराचा कसा सत्कार करावा आपण. 100%. अरे पण गुन्हेगार तुझ्यासाठी काय काय करतो याचा काही विचार आहे का नाही? हा तुला सांगतो इलेक्शनच्या टाइम किती पळालो मी. मला माहितीये ना, पायात चप्पल नसते, तुटली चप्पल तरी तसाच काम करीत होता तू. रट्टे खाल्ले राव मी इलेक्शनच्या मग? time या माणसाचं सगळं अंगावर घेतलं ओढून. डेपुटीचं काही खरं नाही तुला सांगतो. फक्त आहे ना ते कामापुरता मामा करतात आपल्याला. 100% हा पण अशा म्हणजे विचार कर 15 दिवसातून ज्याला इथं आलाय, पण त्यांना असं वाटलं बरं झालं 15 दिवस ज्याला नव्हता गावात. तुला सोडलं सुद्धा नसतं त्यांनी. माहितीये का तुला? नव्हता म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद सुद्धा दिसत नव्हता. गावऱ्या फुटल्या आणि तोंड झालं त्यांचं. त्यांना वाटलं उगच आलाय हो गावात. हा पण तुला सांगतो श्याम्या ज्याला शांत बसणार नाही. ज्याल्याचं डोकं फिरलं म्हणजे फिरलं. हे आता फिरलेलं आहे माझं डोकं. अरे इथं श्याम्या असताना ज्याला कस काय आत राहीन? कस काय हा? मग विषय जीवन मित्र काय? असल्यावर कस काय आता राहील. श्याम्या मला असं वाटत आता करू काय मी सांग ना करू काय. टेन्शन घेऊ नको, थंड कर डोकं. सगळी सोय केलेली आहे. हाप आणून ठेवली चालू. विषयच नाही. हाप आणली ना आता जायचं मस्त पैकी एन्जॉय करायचा, टेन्शन घ्यायचं नाही, विसरून जायचं सगळं. हा चल. सगळं इसरण पण या माणसाचं कधी नाही नाही ते डोक्यात ठेवायचं. हा हा तू 15 दिवस नव्हता, दारूचा घोट सुद्धा पेलो नाही तुला सांगू तुम्ही. हा तू अमृतच घेऊन आलता भाऊ माझ्यासाठी. नाद नाही करायचा. जाऊ दे आपलं मागं. पुढं माग काय जायचं संबंधी तू घाबरतो का जाले असलो. चल तू. अरे घाबरायचा विषय नाही, उगा शब्दाने शब्द वाढवतो. तू बोललाय सकाळी, आता जाऊ दे ना, दे ना विषय सोडून. तुला माहिती ना ज्याला डोकं फिरलं म्हणजे फिरलं. गारा बिंगून आपली तू ये. ओ राम 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 राम. का रे साहेब डेप्युटी साहेब. साहेब बसले. पेऊन आला काय तुझ्याले? बघा आता माझा मित्र सुटून आला 15 दिवसांनी म्हणजे मग? एन्जॉय केला एन्जॉय. एन्जॉय. अरे लाज वाटायला पाहिजे आम्ही तुला तो आताच 15 दिवसात जेलमध्ये सुटून आला, तू त्याला दारूला परत करायला लागला. मग आता मित्र आला तर मग पार्टी नको का? आहे का दारू पिलो तरी विरोध. पार्टी कुठून व्हायला आलो तरी विरोध. करू काय मी या गावात सांग ना. अरे पार्टी करायला काय तो काय पराक्रम करून आला का? मोठा काय जिंकून आलाय महाराष्ट्र केसरी? हा महाराष्ट्र केस बघितला का? टोचून बोलते ते टोचून. सत्कार करायला आख गाव माझ्या. डेप्युटी का नव्हता माझ्या सत्कार करायला. सांगितलं होतं त्यांना येणार आहे म्हणून, या तुम्ही. ते नाही सांगितलं होतं ना. हा सांगून सुद्धा माझ्या तुम्ही कार्यक्रमाला नाही आले म्हणजे तुम्ही किती निचरट मानाची माणसं. कोणचा कार्यक्रम तुझा? कोणता म्हणजे? कोणचा कार्यक्रम? कोणचा तीर मारला? कोणचा बाण मारला तो? कोणता हा? बाण? कोणचा लय गावाकरता लय मोठं योगदान घेऊन आला तू? योगदान? अरे गावाचं नाव कमीला मी आम्ही तुला सांगतो जेलमध्ये तरी माणसाला स्वाभिमान नाही मायाबद्दल. काय नाव कमीला गावाचं जेलमध्ये जाऊन तो? काय म्हणजे? हाफ मर्डर करून तू आतमध्ये गेला. तुला आता हे लागलं, तुझी केस लागली, हे झालं झालं. डेपुटी काही का व्हायना, पण आपला माणूस 15 दिवस जेलमध्ये होता, गावात सुटून आला, विचार करायचा, सत्कार करायला पाहिजे होता ना. अरे नालायक या तुमच्या अशा वागण्यामुळे तर नाही, या यांचं फकत आहे. काय फगत आहे? काय करत होती रे? त्याला अजून गुंडा मानायचा का तुला? त्याला मोठा तू हे करू देऊ राहिला का? प्रोत्साहन देऊ राहिला का? तू जेलमधून जाऊन आला म्हणजे लय मोठं काम केलं. कोणी तो नाही गेला मी गेलो. अरे धाब्यावर दारू पिऊन भांडणं केले, त्या माणसाच्या डोक्यात ढपली घातली. तू केस नाही करायचा तर काय नाही, आणि भांडणं घेतले कोणाहून? याच्याहून भांडणं घेतले. त्याच्यामुळे तू सत्कार करीन ना तू. त्याला माहिती आहे ना माझं अंग माझ्या अंगावर ओढलं, पण त्याचं नाव आहे का चार्जशीट मध्ये? त्याचं नाव आहे का? तो कुठे गेला? मी हाणलंच नाही डेपुटी. हाणलं तो नाही, पण भांडणं कोणाहून घेतले? त्या माणसाचं ताट वळलं म्हणलं ते तो सगळंच भांडायला पाहिजे होतं त्यांनी. ह्यो मध्ये पाळला. म्हणजे ही कल्पना माझ्या अधिकार डोक्यात नाही आली. अरे नालायक तू बुद्धू आहे. याच्याहून भांडणं केले आणि ह्यो सलामत आहे, आणि तू जेल भोगून आला. तो हार नाही, तो तुला फॉर्च्युनर नाही आणायचा का बसायला गावात यायला? अरे तू टेन्शन घेऊ नको. काय श्याम्या आहे टेन्शन ना. घेऊ नको. तू श्याम्या. सुद्धा जेलमध्ये पाहिजे नव्हता माझ्यासोबत येऊ. याच्यामुळे भांडण आलते. अरे तशी शिकवीत मी नाही दिसलो, तू दिसला म्हणून. पळायला तू पळायला पाय लावून झाल्या बरं का? तुला अजून मी सांगत, अजून शाना वय, अजून दिवस गेले नाहीत. नालायका जरा आहे ना संगत चांगली धर. आणि तो यामुळे आलाय ना, अजून काय लगेच सुटला नाही. तो जामीनवर आलाय, अजून निकाल लागायचा आहे. नालायका आताच नका सत्करण ते करू. आणि सत्काराला की काय काम नाही केलं तो? ती गुंड प्रवृत्ती सोडून द्या. धाब्यावर भांडणं करायचं, गावात भांडणं करायचे. चांगलं वागा. चांगलं वागले तर लोक आपमत येऊन तुमच्या गावात हार घालतील. मी कुठं म्हणलं त्याला भांडणं कर डेपुटी? मजा म्हणून एन्जॉय म्हणून पेलो आम्ही. असं तो अरे अशा जोडीदाराच्या नादी लागूनच ना बघ बदलला ह्यो नाही आला जेलमध्ये. तो समोर साथीला भाऊ सुखात सगळे असते, प्यायला सगळे आहेत, आणि एकदा का दुःख आलं तर कोणी न सांगत नसतं. त्याच्यामुळे जरा स्वतः हुशार होय. म्हणजे सत्काराला नाही आले तुम्ही. गप्रे सत्कारावाल्या. या पुटी जामीन व्हायला आलता का मला?
जामीन व्हायला मी जामीन बघितलाय. ह्यो माग माग थांबत होता, पैसे घालायला सगळं पुढे नव्हता. वकिलाला पैसे कोण दिले ते विचार. आणि तू मला सांगा की सत्काराला नाही आले. नालायक तरी कशाला सत्कार घेतला? हार घेतो तू. मला काय माहित अशा काळ्या माणसं आहे. श्याम्या ठुसके तुझ्यासाठी मी जेलमध्ये गेलो डेपुटी. अशा माणसं आता तुला सांगतो आता तुझ्या मी पुढच्या याला येत नसतो. तुला जामीन करून दिलेला आहे तू, तुझा वकील आणि श्याम्या. चल पळ. ऐकू नको ते. कोणाचं आहे? तू ऐकू का? तुझ्यामुळे डबल जेलमध्ये जाऊ का? जाणार नाही झाल्या. चाललो मी.